कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 हरे हरे. तर भगवंताची भक्ती, आता या कलियुगामध्ये मग आपण भक्ती कशी करायची? तर भागवतामध्येच एक चांगला श्लोक आहे. भागवतम खंड स्कंद 12 अध्याय 3 श्लोक संख्या 52. कृतेयध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मते द्वापरे परिचर्यायां कलो दधरी कीर्तनात. तर आपण या कलियुगामध्ये भगवंताची कशी भक्ती करावी याचं सुंदर विवेचन या श्लोकामध्ये आहे. तर सांगतात कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मते, म्हणजे सत्ययुगामध्ये जी लोक होते किंवा जी जीव होते ते भगवंतांचे विष्णूंचं ध्यान करायचे. त्रेतायाम यजतो मते, त्रेतायुगात यज्ञ मोठमोठे यज्ञ केले जायचे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. द्वापार परिचर्यायाम, तर द्वापार युगामध्ये भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचं पूजन, त्याच्या आरच्या विग्रहांचं पूजन केलं जायचं. कलो तदहरी कीर्तनात, आणि कलियुगामध्ये आपल्या सर्वांसाठी जो अगदी सुंदर असा मार्ग सांगितला आहे तो म्हणजे हरीचं कीर्तन. म्हणजे भगवंतांचं सतत आपण नाम जप कीर्तन केलं पाहिजे. आता नाम कीर्तन 2 प्रकारे असते. आपण एकटं बसून नाम जप करतो, आणि दुसरं म्हणजे एकत्र येऊन सर्वांनी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे आपण भगवंतांचं संकीर्तन करू शकतो. आणि कलियुगामध्ये हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. हाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, न जावे लागे वनांतरा आवडी येतो घरा नारायण. तर तुकाराम महाराज सुद्धा हेच सांगितलंय. काय? हाईच बैसोनी करा एक चित्त, भगवंतांचं ध्यान करा, त्यांची आळवणी करा, की जेणेकरून भगवंत आपल्याला थोडंफार तरी लक्ष देतो. आज कदाचित इथं काही छोटे भक्त आहेत, काही वयस्क आहेत, थोडस क्षमा मागतो, परंतु भगवंताचीच कृपा म्हणायची की आपण थोडंफार या सत्संगामध्ये येतोय, म्हणजे भगवंताचीच कृपा आहे. कारण भगवंतांना किंवा आपल्याला आपण पाहिलं तर आपल्याला नेहमी टवटवीत फुल आवडतं. काय कोमेजलेलं आवडतं नाही, आपल्याला प्रसन्न करतं ते म्हणजे टवटवीत फुल. म्हणून भक्त प्रल्हाद महाराज सुद्धा म्हणतात कौमारम आचरेत प्राज्ञ. म्हणून आपण लहानपणापासूनच भक्ती केली पाहिजे, अगदी कुमार वयापासूनच भगवंतांची भक्ती केली पाहिजे. जे काही भक्त आता कुमार वयामध्ये इथं येतात खरोखर ते भाग्यवान जीव आहेत असं म्हणायला पाहिजे. बरोबर, आम्ही त्या क्षेत्रामध्ये उशीर आलोय, बरोबर आहे ना प्रभूजी? तरी सुद्धा भगवंतांची इच्छा म्हणून आपल्याला आता जो काही वेळ मिळालेला आहे तो वेळ सुद्धा भगवंतांच्या नामस्मरणामध्ये आपण व्यतीत केला पाहिजे. म्हणून आपण या कलियुगाचं सुंदर असं हरिकीर्तनाचं, भगवंतांच्या कीर्तनाचा लाभ घेतला पाहिजे. आता जसं आपण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत, 9 भक्ती आहेत, भक्तीची वेगवेगळी 9 लक्षणं आहेत. ते पहिला विधी सुरू होतो तो म्हणजे श्रवणान. आपल्या जर का श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्य आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. आणि याचा जर का आपण वापर केला तर यापैकी एक जरी अंग आपण वापरलं भक्तीचं तरी आपला उद्धार निश्चित आहे. कारण आपण शेवटी भगवंतांना सुद्धा कुठेतरी कळतं की हा भक्त एवढ्या तरुण वयामध्ये किंवा एवढ्या कुमार वयामध्ये हा सगळं काही भौतिक माया भरपूर आहे बाहेर. आता तुम्ही या मंदिराच्या बाहेर पाय टाकला की लगेच ध्यान आकर्षित करायला भरपूर स्टॉल मांडलेले आहेत. एवढे आपले इंद्रिय प्रबळ आहेत की आपल्याला लगेच या आपण सत्संगात जे काही ऐकलं ते विसरून जाऊन लगेच या मायेच्या बाजारामध्ये मिसळून जातो. एवढे आपले इंद्रिय प्रबळ आहे. मग ती डोळा असेल, कान असेल, वाचा असेल, अशी ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत एवढी प्रबळ आहेत की जीवाला या भवबंधनातून सहजासहजी सुटका देते. आणि या पंच ज्ञानेंद्रियांचा आपलं मनावर ताबा नसेल तर मन भरकटतं, आणि मन भरकटलं की बुद्धी, आणि बुद्धी मग भरकटली की मग सगळा आपला विनाश ठरलेला आहे.
म्हणून आपण पहिल्यांदा या इंद्रियावर सुद्धा विजय मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण भगवंतांचं सतत स्मरण केलं पाहिजे, तरच आपला या भवबंधनातून उद्धार निश्चित आहे. मग या भगवंतांची भक्ती कशी करायची, तर भगवंतांचीच भक्ती का करायची, तर याचा सुद्धा एक सुंदर असा श्लोक आहे. यथा तरोर्मुले शेचेन तृप्यन्ति तत्स्कंदो भुजोपशाखां प्राणोपहाराचयतेन्द्रियाणां तथैव सर्वाहनम् अच्युतेजा. तर भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आहे, पुन्हा एकदा वाचतो मी. भागवत स्कंद 4 अध्याय 31 आणि 14वा श्लोक आहे. यथा तरोर्मूलनिषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशाखां प्राणोपहाराश्चयतेन्द्रियाणां तथैव सर्वाहनम् अच्युतेजा. तर मनुष्य ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घालतो आणि हे मुळाशी घातलेलं पाणी या वृक्षाच्या सर्व शाखांना, पानांना, फुलांना मिळतं आणि ते वृक्ष संतुष्ट होतो. जसं आपण आपल्या उदरास अन्न पुरवठा केला की आपल्या सर्व इंद्रियांना मिळतं आणि सर्व इंद्रिय तृप्त होतात. जसं आता बरेच जण एकादशी व्रताचं अनुसरण करत असतील, एकादशी व्रत पालन करत असतील, तर बघा ज्या दिवशी आपली एकादशी व्रत असते त्या दिवशी सगळे आपली इंद्रिय अशी आक्रसून येतात. म्हणजे डोळं, शरीर किंवा आपली बोलण्याची ताकद संपूर्ण कमी आलेली असते. सगळी इंद्रिय आकसून येतात. का, तर आपल्या जठरामध्ये जो जठराग्नी आहे तो जठराग्नी प्रदुप्त करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे इंधन त्या दिवशी आपण देत नाही. एकादशी करताय ना भक्त सगळे? किती भक्त एकादशी करतात? एकादशी व्रताचं पालन? हा, ठीक आहे, थोडे लोक आहेत. तर एकादशी व्रताचं पालन करावं. एकादशी खूप महात्म्य आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं एकादशी दिली तर एकादशीचा उपवास करावे. तुम्ही तुकाराम महाराजांचा अभंग एक ऐका, त्या दिवशी अन्न खाणं हे श्वान विश्वे समान असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. कारण या अन्नामध्ये त्या दिवशी पाप पुरुष वास करतो. पण आपण कोणीही किंवा जे जाणती लोक आहेत त्यांनी जरी एकादशी दिवशी अन्न खाऊ नये, त्या दिवशी फलाहार किंवा जे काही एकादशी दिवशी खाता येतं त्या अन्नाचा आपल्याला घेता येतो आहार, अल्पोपहार. तर जसं इंद्रियांना उदराद्वारे अन्न मिळाल्यावर आपण संतुष्ट होतो, तसं आपण जर का भगवंतांना प्रसन्न केलं तरी आपोआपच इतर देवी देवता सुद्धा प्रसन्न होतात. म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांना, विष्णूंना, विठ्ठलांना भगवंत अनेक नावाने नटलेले आहेत, तर यांचं आपण काय केलं पाहिजे? पूजन केलं पाहिजे, अर्चन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे, त्यांनाच वंदन केलं पाहिजे. आणि असं केलं तरच आपण सर्वजण भगवंतांच्या धामाची प्राप्ती करू शकतो. हे निश्चित आहे. कारण भगवंतच म्हणतात की जो माझ्या धामाला येतो तो परत या भौतिक दुःखपूर्ण अशा जगतामध्ये परत येत नाही. कारण या भगवंताने सांगितले जग कसं आहे? दुःखालयम अशाश्वत. हे दुःखपूर्ण जग आहे. बघा, आपण एखाद्या व्यक्तीची कितीही तुम्ही सेवा करा किंवा तुम्ही कितीही प्रसन्न करा, एखादी छोटीशी जर का आपल्याकडून चूक झाली तर ती व्यक्ती काय होते? आपल्यावर अप्रसन्न होते. तेच आपण जर का भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी प्रयत्न केला तर किती फायद्याचा. शेवटी आपण या जगामध्ये कितीही जीवांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला शक्य नाही. फक्त भगवंतांना शक्य आहे, ते आपल्याला अशक्यच आहे. एक आपलं घरगुती उदाहरण घ्यायचं जरी झालं तर एखादी आपण खुश होऊन आपल्या पत्नीला एखादी चांगली साडी आणली, ह्याच्यापेक्षा चांगली आणली असती असं म्हणणारच. तर ह्याच्यापेक्षा बरी आणली तर बरं झालं असतं. म्हणजे संतुष्ट होत आपण कुणालाही संतुष्ट करू शकत नाही. असे हे जग आहे. दुःखालयम अशाश्वत. ते काहीही टिकणार नाही. बघा, आपण एखादं घर बांधलं, ते पुढच्या पिढीला आवडेल याची शाश्वती नाही. ते घर काढून दुसरं घर तिथं बांधलं जाईल, जे सगळं अशाश्वत आहे आणि सतत हे जग बदलणार आहे. याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि नित्य भगवंतांची आराधना केली पाहिजे. तरच आपण भगवंतांना प्राप्त करू शकू. आणि जास्त दिवस आपल्याला या
दुःखपूर्ण अशा जगाचा आस्वाद नाही घ्यायचा. जेवढ्या भगवंतांच्या जवळ जाता येईल त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे, आणि ते म्हणजे भगवंतांचं नामस्मरण करून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की भगवंतांचं नामस्मरण करा, जसे वेळ मिळेल तसं करा. आता हे संख्यापूर्वक नामगान. तर गौडी संप्रदायामध्ये हा जो आमचा संप्रदाय इस्कॉन संप्रदाय हा गौडी संप्रदायाचा आहे, आणि या गौडी संप्रदायामध्ये भगवंतांचं नामस्मरण करत असताना हे माळेवर जप केला जातो. काही भक्तांना कदाचित माहीत नसेल, तर भगवंतांच्या नामस्मरणाचा विधी हा जप माळेवर केला जातो. आणि त्यानुसार आपल्याला जसं जमत तसं एक माळ, एका माळेमध्ये 108 मणी आहे, म्हणजे 108 वेळा नाम जप. आणखी गोडी वाढली तर 2 माळा. असं जर का आपण दिवसेंदिवस नाम जपाचा विधी वाढवत नाही, निश्चितच आपल्याला रुची मिळेल त्याच्यामध्ये. तर गृहस्थाने कसं वागावं, जीवन व्यतीत करावं आपलं रोजचं जीवन, याचं सुंदर भागवतामध्ये एक श्लोक आहे. तर गृहस्थाने आपलं जीवन कसं व्यतीत करावं याविषयी जेव्हा नारद मुनी युधिष्ठिरला भेटण्यासाठी युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञ केला होता, आणि त्या यज्ञामध्ये भगवंतांना सर्व श्रेष्ठ असं स्थान दिलेलं होतं. तर युधिष्ठिर महाराजांनी नारदांना प्रश्न केला. जेव्हा 2 मोठ्या व्यक्ती प्रश्नोत्तर करत असतात तेव्हा ते जगाच्या कल्याणासाठी असतात. तर म्हणजे नारद मुनींना भगवंतांनी प्रश्न केला की भगवंतांनी म्हणतो युधिष्ठिराने की आम्ही एक गृहस्थ आहोत, आणि गृहस्थाने कसं जीवन व्यतीत करावं जेणेकरून आपण भगवंतांची प्राप्ती करू. तर याच्यामध्ये सुंदर असा एक श्लोक आहे 7व्या स्कंदामध्ये, 14वा अध्याय आहे, 3रा व 4था श्लोक. याच्यामध्ये नारद मुनी म्हणतात, शृण्वन् भगवतो भीक्ष्णम् अवतार कथामृतम् श्रद्धानो यथा कालम् मुकाशान्त जनावृतम् सत्संगाचनेक संगात्मजायात्मजाद्विषु मुच्चेन्मुच्यमानेषु स्वयं स्वप्नवदुत्थित. तर शृण्वन् काय केलं पाहिजे गृहस्थांनी? तर आपल्याला आता माहितीच, आपण सर्व बरेच जण गृहस्थच आहोत, आणि आपण दिवसभर आपल्याला कुटुंबाचा हा जो गाडा आहे चालवण्यासाठी दिवसभर परिश्रम हे करावेच लागतात. आता परिश्रम एवढे करायचे नाहीत की गाढवासारखं नुसतं राबायचंच आणि कुटुंबाच्या गरजा पुरवायच्या, असं नाही. तर आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यापुरतं आपण जीवन किंवा श्रम केलं पाहिजे, असं नारद मुनी सांगतात. आणि संध्याकाळी जेव्हा आपण घरी येतो तेव्हा हा जो वेळ संध्याकाळचा आहे त्याच्यामध्ये भगवंतांच्या कथा. तर गृहस्थाश्रमी मनुष्याने साधूंचा वारंवार संग घेतला पाहिजे. जसं आता हा आपला सत्संग आहे, आणि तर या बुधवारी सत्संगामध्ये वेगवेगळ्या भक्तांचं इथं प्रवचन ठेवलं जातं. काही संन्यासी भक्त आहेत, काही ब्रह्मचारी भक्त आहेत. इस्कॉन मंदिरामध्ये आपल्याला यांचा संघ मिळतो, हा संघ आपण घेतला पाहिजे. का संघात संचार येते काम. जसं आपण भौतिक गोष्टींचा संघ घेतला तर आमची काम बुद्धी काय होते, प्रेरित होते. एखादी वस्तू आपल्याला सुंदर दिसली की आपण ती घ्यायचा आपला मोह अनावर होतो आणि आपण ते लगेच घेतो. तसं जर का आपण साधूंचा संघ घेतला तर साधूंच्या संगतीनं आपला सुद्धा काय होतो, जो भौतिक दुःखामध्ये आपण जो काही दुःख भोगत आहोत त्याविषयी आपल्या भगवंतांच्या विषयी आपल्यामध्ये प्रेम निर्माण होतं, जागृत होतं. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. हरिपाठामध्ये आहे सुंदर असं श्लोक. तर गृहस्थामध्ये साधूचा हा वारंवार संघ घेतला पाहिजे, आणि यांच्याकडून भगवंतांच्या तथा भगवत अवतारांच्या लीलामृताचे अत्यंत आदरपूर्वक श्रवण केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे तर त्यांच्याकडून आदरपूर्वक भगवंतांच्या ज्या वेगवेगळ्या लीला आहेत या सर्व लीलांचं आपण आदरपूर्वक श्रवण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला भगवत प्राप्ती होईल. पुढे काय म्हणतात नारद की भगवंतांच्या लीलांचे वर्णन भागवत आणि अन्य पुराणामध्ये करण्यात आले, आणि या श्रवण विधीद्वारे त्याने स्वप्नावस्थेतून, जसं आपण एखादं स्वप्न असतो आणि स्वप्न पाहिल्यानंतर आपण जागृत अवस्थेमध्ये येतो, तसं आपण भगवंतांच्या लीलांचं श्रवण केल्यामुळं आपल्याला सत्य काय ते जाणतं.
तर सर्व वेदांचं सार काय आहे तर भगवंताला जाणणे हेच सर्व वेदांचं सार आहे. आणि म्हणून आपण भगवंतांना जाणून घेण्यासाठी या साधू संतांचा म्हणजे शुद्ध भक्तांचा आपण संग केला पाहिजे. आणि म्हणजे आपण जे काही संसारात इतके गुरफटलं जातोय त्याच्यापासून थोडस आपण अलग होऊ आणि आपण भगवंतांचं नामस्मरण करत राहू किंवा भगवंतांच्या नामाविषयी आपल्या मनामध्ये गोडी निर्माण होईल. आणि म्हणून आपण जसं आपण एखादं आपण पाहतो की आपल्या मुलांना शाळेमध्ये आपण ज्ञान घेण्यासाठी पाहतो, याच्यामध्ये कसलं ज्ञान मिळतं, त्यांना भौतिक ज्ञान मिळतं. तसं आपण जर का आपल्याला भगवंतांचं ज्ञान घ्यायचं असेल तर आपण भगवंतांचं वर्णन करणारी अशी जी पुस्तक आहे, जे वाङ्मय आहे, असं वाचलं पाहिजे. आणि असं वाङ्मय वाचलं तरच आपला सुद्धा आणि आपल्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार होणार आहे. प्रल्हाद महाराजांनी भगवंताकडे काय मागितलं? भगवंतांना म्हणाले प्रल्हाद महाराज की माझ्या वडिलांचा असुर कुळामध्ये जन्म झाला आणि मी सुद्धा असुर कुळामध्ये जन्माला आलेला आहे, त्यामुळे मी सुद्धा एक नीच श्रेणीतलाच आहे जीव, परंतु एक कृपा करा भगवान, मला एक वरदान द्या. भगवान म्हणजे तुला काय मागायचं ते माग, तू माझा सगळ्यात प्रिय म्हणजे भक्त आहेस, तुझ्या एवढा आतापर्यंत या भूतलावर कोणीही श्रेष्ठ भक्त झालेला नाही, त्यामुळे तुला जे काही वरदान असेल तू माग, घाबरू नको. तेव्हा नरसिंह रूपातील भगवंत म्हणाले. तर भगवंतांसमोर प्रल्हाद महाराजांनी काय मागितलं की माझ्या जे वडील आहेत हिरण्यकशिपू यांनी तुमचा काय केलेला आहे? अपमान केलेला आहे, तुमच्याविषयी जे त्यांचं अज्ञान होतं त्यामुळे त्यांचा असा नाश झालेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की त्यांचं काय व्हावं, त्यांचा उद्धार व्हावा. तर भगवान प्रसन्न झाले. भगवान म्हणाले तुझाच काय, तुझ्या वडिलाचा काय, तुझ्या मागच्या 7 पिढ्याचा आणि पुढच्या पण 7 पिढ्याचा उद्धार होईल, एवढं भगवंतांनी त्याला वरदान दिलं. मग जर का आपणच आपल्या घरातील लहान मुलांना या छोट्या छोट्या कथा सांगत राहिलो तर निश्चितच आपल्या सुद्धा कुळाचा उद्धार होईल. आणि म्हणून त्यांना सुद्धा या छोट्या छोट्या भगवत कथा ज्या आहेत त्या सांगितल्या पाहिजे किंवा त्यांना वाचायला उद्युक्त केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे, तरच आपली भविष्यातील पिढी टिकणार आहे किंवा सावरणार आहे. नाहीतर आज आपण पाहतोय आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, टीव्ही आहे, आणखी बरीचशी साधनं आहेत आणि या साधनाद्वारे आज आपण भरकडत चाललेलो आहोत. आणि म्हणून जर का आपलं कुटुंब सावरलं तर मातांना तरी माझी नम्र विनंती आहे की आपल्या लहान मुलं, आपल्या घरातील मुलांना थोडं थोडं का असं भगवंताविषयीची जी पुस्तकं आहे बघा, आपलं जर का लहानपण पाहिलं तर भगवंतांच्या विषयी आम्हाला कथा मूल्य शिक्षण म्हणून शाळेत होत्या, परंतु आज आपल्याला ह्या कथा किंवा मूल्य शिक्षण शाळेमध्ये पाहायला ऐकायला मिळत नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून आपण घराघराने सुद्धा भगवंतांच्या ज्या कथा आहेत, भागवतम आहे, भगवद्गीता आहे, हे वाचायला शिकवलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून एखादा श्लोक वाचून घेणं, जेणेकरून त्यांचा पण उद्धार होईल, बरोबर आपला सुद्धा उद्धार होईल, अशी भगवंतांनी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी विश्राम देतो. धन्यवाद. हरे कृष्ण. तर काही चुकून आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर एक शुद्ध जीव किंवा एक पात्रता नसणारा जीव म्हणून मला क्षमा असावी. आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न शंका असेल तर किंवा आपली मतं व्यक्त करू शकता. तर या सत्संगामध्ये भागवत किंवा प्रवचनानंतर कुणाची शंका मनात असते तर निश्चित विचारून त्याचं समाधान त्या जसं की आपल्याला शंकांचं समाधान करता येईल त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करेल. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. माझा प्रश्न नाही ना? धन्यवाद. कृपया सर्वांना विनंती आहे की बरोबर 7ला आम्ही ब्रह्मसंहिता वाचायला सुरू करतो. तरी
7 पर्यंत तरी सर्वांनी इथं उपस्थित राहावं, कारण 7 ला ब्रह्मसंहिता, त्यानंतर शिक्षाष्टकम वाचन, त्यानंतर मग प्रवचनाला सुरुवात होते. त्यामुळे ही वेळ आम्ही रोज पाळली जाईल. तरी कृपया सर्वांनी याचा लाभ घ्या. बरोबर 7 ला तरी किमान उपस्थित राहा. सर्वांना विनंती आहे. या पद्धतीनेच आपलं बुधवारी वेळापत्रक राहील. धन्यवाद.